दरम्यान शेतकरी संपाचा मुंबईमध्ये काहीही परिणाम झाला नसल्याचं कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। नाशिक पुण्यामध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे, मात्र मुंबईत फारसा परिणाम जाणवत नसल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्याला माल विकायचा आहे, मात्र अडचणी येत असतील तर पणन मंडळाकडून टोल फ्री नंबर जारी करण्यात आलाय। भाजीपाला आणि दुधाची जी नासधूस केली जाते ते करणारे शेतकरी नसल्याचा दावाही त्यांनी केला। या सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आणि संपामध्ये सामील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख नेत्यांना मी आवाहन करतो की मुख्यमंत्र्यांनी चर्चेचं निमंत्रण दिलेलं आहे आणि आपण हे चर्चेचं निमंत्रण स्वीकारावं आणि चर्चेच्या माध्यमातून एक चांगला निर्णय या राज्यातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने आपण घेऊया आणि त्या दृष्टिकोनातून या राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे की ज्यांना 15 वर्षामध्ये शेतकऱ्याचं भलं करता आलं नाही अशा मंडळी खऱ्या अर्थानं हे आंदोलन कसं चिघळेल आणि त्याचा लाभ आपल्याला कसा मिळेल या भूमिकेतून काही मंडळी आंदोलनामध्ये आज राज्यामध्ये काम करत आहेत आणि सक्रिय झालेले आहेत। हे अनेक ह्याच्यावरून बातम्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिसून येत आहे।